आणखी एक महत्त्वाची बातमी, अर्थ खातं आणि महिला आयोग हा राष्ट्रवादीकडेच राहणार आहे। राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून ही माहिती मिळाली आहे। महायुतीमध्ये राष्ट्रवादीकडे अर्थ खातं आलं, त्यामुळे आमच्याकडे ते असेल। त्यामुळे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून मिळालेली ही माहिती अर्थ खातं अधिवेशनापूर्वी फडणवीसांनी स्वतःकडे ठेवलं होतं। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी आपल्या सोबत आहेत। अक्षय, अर्थ खात्यासंदर्भात काय माहिती? नक्कीच खरं तर अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाताच्या नंतर अजित पवारांकडे जे असलेलं अर्थ खातं आहे ते अर्थ खाते जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवलं, कारण की आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्याचा अर्थसंकल्प मांडायचा होता। त्यामुळे खरं तर अजित पवारांचं अर्थ खातं जे आहे ते देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांनी घेतलेलं आणि राज्याचा अर्थसंकल्प देखील मांडला। परंतु आता मात्र राष्ट्रवादीच्याच वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात येताना पाहायला मिळतंय की अजित पवारांकडे असलेलं अर्थ खातं जे आहे ते राष्ट्रवादीकडेच अबाधित राहणार आहे आणि स्वतः सुनेत्रा पवार यांच्याकडे ते अर्थ खातं जाण्याची दाट शक्यता जी आहे ती या नेत्यांकडून वर्तवली जात असल्याची माहिती मिळते। आणि त्याचसोबतच महिला आयोगाचं अध्यक्षपद जे आता रिक्त झालेलं आहे, रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून आपला राजीनामा दिलेला होता, ते अध्यक्षपद देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडेच राहणार होतं। कारण की काही राजकीय वर्तुळात चर्चा होत्या की हे महिला आयोगाचं अध्यक्षपद जे आहे ते भाजपकडे जाणार आहे, परंतु ह्या सगळ्या दाव्यांना जे आहे ते राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी खोडून दिलेलं असल्याचं पाहायला मिळतं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडेच अर्थ खातं आणि महिला बालविकास महिला आयोगाचं खातं जे आहे, अध्यक्षपद जे आहे ते देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडेच असणार असा दावा जो आहे तो राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांकडून होताना आपल्याला पाहायला मिळतोय। अक्षय, धन्यवाद या माहितीसाठी। तर आयोग भाजपकडे जाण्याचा प्रश्नच नाही असं देखील सूत्रांकडून कळलंय। एकीकडे अर्थ खातं हे राष्ट्रवादीकडेच राहणार असं राष्ट्रवादीतल्याच बड्या नेत्यांकडून कळलंय, तर दुसरीकडे महिला आयोग देखील भाजपकडे जाण्याचा प्रश्न नाही। अर्थ खातं आणि महिला आयोग राष्ट्रवादीकडेच राहणार अशी माहिती राष्ट्रवादीतल्याच नेत्यांकडून मिळाली।